नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात 16 संशयितांविरोधात 1100 पानांचं प्राथमिक दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे। या घोटाळ्याची व्याप्ती बरीच मोठी आहे। एकाच जावक क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे। नाशिक विभागात एकूण 892 शालार्थ आयडीमध्ये गंभीर अनियमितता आणि त्रुटी आढळून आल्या आहेत। एक अधिकृत आदेश काढण्यात आला, पण त्याचा वापर करून वेगवेगळ्या नावांचे संच नोंदवण्यात आले। 2013 पासून सुरू झालेला हा घोटाळा तब्बल 13 वर्ष सुरू होता। या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य शालार्थ आयडी तयार करण्यात आले। अशा पद्धतीनं सरकारची 160 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। एक प्रकारे सरकारी तिजोरीवर डल्लाच मारण्यात आलाय। घोटाळा उजेडात आल्यावर 150 शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या असून त्यांचे पगार थांबवण्यात आले। महापालिकेचा शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात काम केल्यानंतर शिक्षण उपसंचालक म्हणून बसलेले नितीन उपासनी, जिल्हा परिषदेत माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिलेले नितीन बच्चाव तसंच बीबी चव्हाण अशा दिग्गज अधिकाऱ्यांसह अनेक संस्थाचालक आणि शिक्षकांवर गुन्हे दाखल आहेत। या घोटाळ्यात 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 1200 जणांची भूमिका संशयास्पद आहे। मुख्याध्यापक म्हणू नका, शिक्षक म्हणू नका, संस्थाचालक म्हणू नका, सचिव, कारकून अशा साऱ्यांचेच हात माखलेले आहेत। या साऱ्यांचीच स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे घोटाळा नेमकं कशा पद्धतीने झाला याचा उलगडा होणार आहे। 11,000 पानांचं हे प्राथमिक दोषारोप पत्र दाखल झालं आहे। सगळे गुन्हे मिळून जवळपास 20,000 पानांचं दोषारोप पत्र असणार आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।